नमस्कार मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे अण्णा तर रायाला म्हणू लागतात, राया आजपासून तुला निक्कीच्या अंडरमध्ये काम करण्याची काही गरज नाही. निक्कीला तर धक्काच बसतो. तेव्हा लगेच राया अण्णांकडे बघू लागतो. त्यावर अण्णा म्हणू लागतात, हो राया, कारण आजपासून माझा हा बिझनेस मी तुझ्या नावावरती करतोय. तुला हा बिझनेस पुढे चालू ठेवायचा आहे. तुझ्या अण्णाचा हा धंदा तुला पुढे चालू ठेवायचा राया. राया मात्र अण्णांकडे एकटक बघत असतो. निक्की खूपच भडकलेली असते. मोठाले डोळे करून ती रायाकडे रागानेच बघत असते. मंजिरी आता तिथेच असते. तेव्हा तिलाही बरं वाटतं. त्यावर लगेच अण्णा आता रायाला म्हणतात, राया आजपासून तू हा बिझनेस सांभाळायचा आणि निक्की तुझ्या अंडरमध्ये काम करेल. निक्कीला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेस अण्णा रायाच्या खांद्यावरती हात ठेवतच म्हणू लागतात, राया मेरा बच्चा मला माफ करे. खरंच माझं चुकलं. आज मी तुझ्याशी चुकीचं वागलो होतो. पण आता माझे डोळे उघडलेत. मला माहिती माझा बच्चा सगळं काही विसरून मला माफ करेल आणि असंच पहिल्यासारखं माझं काम चालू ठेवेल. तेव्हा राया लागतो, अण्णा यात काही विषय आहे का? अहो तुम्ही म्हटले म्हणजे हा राया काम पूर्ण करणारच. तेव्हा लगेच अण्णा आता लगेच रायाला घट्ट अशी मिठी मारतात आणि लागतात, माझा बच्चा माझा राया. मंजिरीला आता खूप बरं वाटतं. त्याच वेळेस आता निक्की मात्र खूपच भडकलेली असते. तर आता निक्की रागाच्या भरातच इकडे जयकडे आलेली असते. जय मात्र मुद्दामूनच आता निक्कीला आणखीन भडकवण्यासाठी आता कुणाशी तरी फोनवरती बोलत असतो आणि म्हणत असतो, हो आता पोरीच्या हातात काही उरलेलं नाही आहे. बापाने सगळी सत्ता काढून त्या रायाच्या हातात दिली. आता बापानेच पोरीला त्याच्या बिझनेसमधनं बेदखल केलं आहे आणि त्यात ती म्हातारी तिनेही निक्कीच्या कानाखाली मारली. सगळ्या गावात पसरले ते. निक्कीला मात्र हे सगळं ऐकून खूपच राग आलेला असतो. तेव्हा ती जयजवळ येते आणि जयच्या हातनं मोबाईल हिसकवतच म्हणू लागते, जय अरे मुद्दाम करतोय तू हे सगळं. अरे मला राग येतोय, तुला दिसत नाही का? तेव्हा जय लागतो, खरंच खरंच निक्की तुला राग येतोय? आता मला कसं कळणार तुला राग येतोय ते? तेव्हा निक्की लागते, हो का, तुला बघायचं आहे माझा राग कसा असतो ते? असे म्हणून जयचा मोबाईल लगेच ती खाली आपटवणार. ते जय आता तिचा हात पकडतो आणि लागतो, निक्की अगं तुला राग येणं साहजिक आहे गं. पण आता कसं आहे, तुझ्या बापानेच तुला जर बिझनेसमधनं बेदखल केलंय त्याला मी काय करू शकतोय? आणि त्यात तो गुंड राया तो तुझा नोकर होता, तुझ्या अंडरमध्ये काम करत होता. पण नाही, आता तर तुला त्याच्या अंडरमध्ये काम करायचे. नाही 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 विचारसुद्धा करवत नाही. पण जाऊ दे, जे झालं ते झालं. पण त्या म्हातारीने तुझ्या कानाखाली ओढली आणि तू काहीच करू शकली नाही. तेव्हा लगेच निक्की लागते, बाद झालं जय, यापुढे आता एक शब्दही बोलू नको. त्या म्हातारी आला आणि तिच्या घरच्यांना नाही रस्त्यावर आणलं ना तर नावाची निक्की नाही. तेव्हा लगेच जय लागतो, कसं शक्य निक्की? अगं तो राया हे होऊच देणार नाही. तेव्हा निक्की लागते, या सगळ्याची जड म्हणजे तो राया आहे. त्या रायामुळे मला माझ्या आप्पाने आज बेदखल केलं आहे. एका बापाने एका लेकीला दूर केलं आहे फक्त त्या रायामुळे. नाही नाही, त्या रायाला मी सोडणार नाही. आता तो राया संपला म्हणूनच समज. तो पण आजच. आज राया संपणार. आज रायाचा खेळ खलास झालाच म्हणून समज जय. जय मात्र खूपच खुश होतो आणि मनाशीच म्हणतो, निक्की अगं तुझी ही तिरस्काराची जी आग आहे ना ती अशीच चालू राहू दे. म्हणजे कसं, तो राया तो संपेल आणि मग मंजिरी आणि तिचे घरचे रस्त्यावरती येणार. असे म्हणून जय मात्र मुद्दामून आता इथे निक्कीला भडकवण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यानंतर इकडे आता मंजिरीच्या घरी आता ईशा हॉलमध्ये बसलेली असते. ती आता क्लायंटची लिस्ट बनवत असते. तेवढ्यात आता शशिकला हॉलमध्ये येते. आता शशिकला ईशाकडे बघू लागते. ईशा कसली तरी कागदावरती नावं लिहित असते. काय चालू ईशाचं? तेव्हा ती ईशाला म्हणू लागते, ईशा अगं काय पसारा चाललाय? कसले नावं लिहिते? काय चालू आहे तुझं? तेव्हा ईशा म्हणू लागते, अगं मम्मी मी क्लायंटची नावं लिहिते. तेव्हा शशिकलाचा धक्काच बसतो, काय क्लायंटची नावं आणि कशासाठी? तेव्हा ईशा म्हणू लागते, अगं मम्मी डब्यांचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलंय मी. अगं हे बघ 15 क्लायंट बुक झाले माझ्याकडे. मी त्यांना रोज डबे पुरवणारे बरं का. हा व्यवसाय मला सुरू करायचा आहे मम्मी. आता शशिकलाला मात्र राग येतो. तेव्हा शशिकला लागते, उठ लगेच उठ पटकन. अगं ये मूर्ख मुली, तुला जमणार आहे हा व्यवसाय? आणि असले भिकेचे व्यवसाय करायचेच कशाला? तुला काय भिकेचे डोहाळे लागले का? असे म्हणून आता लगेच शशिकला ईशावरती ओरडू लागते. तेव्हा ईशा लागते, अगं मम्मी असं काय करते? मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभी राहायचंय ना. तेव्हा शशिकला लागते, हो का, तुला साधा चहा करून आणायचं जरी सांगितलं ना तरी असं फुळूक पाणी घेऊन येते. आणि काय तर मी डबे पाठवण्याचा व्यवसाय करणार आहे, जमणार आहे तुला? उगाच त्या मंजिरीच्या नादाला लागून भिकाचे डोहाळे लागले. अगं भिकारी नाही आहोत आपण त्यांच्यानी. आपल्याकडे भरपूर
भरपूर पैसे आहेत, हे सगळे कामधंदे करण्याची ना आपल्याला गरज नाही आहे असे म्हणून आता लगेच शशिकला ईशाला मारू लागते. ईशा म्हणत असते, अगं मम्मी नको ना मारू गं, मला लागतंय मम्मी. तेवढ्यात आता मंजिरी हॉलमध्ये येते. त्याच वेळेस आता मंजिरी लगेच इथे शशिकलाला विचारू लागते, अगं काकू का मारते तिला, नको मारू तिला. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, नाही हिला ना खरं तर चोपच द्यायला पाहिजे. तुझ्याबरोबर राऊंड ना भिकेचे डोळे लागलेत मंजिरी. अगं तुमची लोकांची सवय ती अशी रस्त्यावरती भिकाऱ्यासारखी कामं करायची, आमच्या लोकांची नाही. तेव्हा मंजिरी लागते, काकू उगाच तोंडाला येईल ते बोलू नको. आम्ही जे काही कामं करतो ना ते मेहनतीने आणि कष्टाने करतो आणि मग पैसे कमवून स्वतःच्या कष्टाने पोट भरवतो. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, हो का, तुम्ही तुमच्या मेहनतीने कष्टाने पैसे कमवता ना, पण रस्त्यावरती भीक मागल्यासारखेच कामं आहेत ना रे. तेव्हा लगेच मंजूला लागते, बाद झालं काकू, आम्ही स्वतःच्या जीवावरती जगतोय, दुसऱ्यांच्या जीवावर पोट भरत नाही. तेव्हा लगेच शशिकला मला लागते, हो ना, मग आमच्यासारख्यांचं भाग्य असतं ग, असं घरात बसून खाणं पिणं त्यांना सगळं मिळणं ना, यासाठी पण नशीब लागतं. तेव्हा लगेच मंजिरी लागते, काकू उगाच तोंडाला येईल ते बोलू नको. अगं नशीब आपण नाही ठरवत, जे त्याचं नशीब लिहून आलेलं असतं आणि आमच्या नशिबाने आम्ही खरंच खूप सुखरूप आहोत. आमच्या मेहनतीने आम्ही स्वतःचं घर चालवतो बरं का. आणि काय चुकलं ईशाचं, अगं तिला राहायचं असेल तिच्या पायावरती उभं, मग राहू दे की. तेव्हा शशिकला मला ते अजिबात जमणार नाही आहे, तुझ्याबरोबर राहून ना हे असले भिकारी धंदे सुचताय तिला, मूर्ख पोरगी नाही तर, असे म्हणून शशिकला पुन्हा तिला मारू लागते. तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते, अगं मम्मी असं काय करते, करू दे की मला बिझनेस करायचा आहे ना. हे बघ माझ्याकडे क्लायंट बुक झालेत ग मम्मी. तेव्हा शशिकला मला लागते, अजिबात जमणार नाही, माझ्या घरात असली थेरा अजिबात चालणार नाही, निघित ना, चल निघित ना. तेव्हा लगेच आता ईशा म्हणू लागते, मम्मी असं नको ना करू. तेव्हा शशिकला लागते, हे बघ आजपर्यंत मी तुझी प्रत्येक वेळेस मदत केली आहे, पण इथून पुढे मी तुझी कसल्याही कामात कसलीही मदत करणार नाही, सांगून ठेवते, चल निघ. तेव्हा लगेच आता मंजिरी ईशाचा हात पकडते आणि ईशाला म्हणू लागते, ईशा चल तू आमच्याकडे चल बरं. तेव्हा शशिकला मला लागते, हो हो जा, तुमच्याकडेच घेऊन जा. भिकेचे डोहाळे लागत ना तिला, काय तर म्हणे मी बिझनेस करते, डबे चालवते, हिला जमणार आहे भिकारी नाही तर, असे म्हणून आता मंजिरी लगेच ईशाला तिथनं घेऊन जाते. आता ईशा रडत असते. तेव्हा रूममध्ये जाताच मंजिरी मला लागते, अगं ईशा रडू नको बरं, शांत हो, तुला लागलं का. तेव्हा ईशा मला लागते, बघ ना गं मंजिरी कशी वागते मम्मी, अशी कशी आहे ती. तेव्हा मंजिरी लागते, अगं तुझी आई आहे ना ती, आता आई नाही बोलणार तर मग कोण बोलणार, तिचा राग नको मानून घेऊ. तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते, पण मंजिरी अगं मी काय चुकीचं बोलत होते, मी बरोबर तर बोलत होते ना. तेव्हा मंजिरी लागते, हो ईशा मला मात्र एवढं पटलं, तुला स्वतःच्या पायावरती उभी राहायचंय, तुझं बोलणं ऐकलं मी, तुमचं दोघींचं चालू होतं ना डब्यांचा काय बिझनेस करायचा आहे. तशी ईशा तुझी कल्पना खूप चांगली आहे, पण बिझनेस करणं सोपं नाही आहे ईशा, म्हणायचं तसं सोपं नसतं ते. तेव्हा ईशा मला लागते, मंजिरी अगं मला माहिती आहे ते सगळं, एवढी वेळी नाही आहे ग मी, पण सगळे मला मूर्ख बावळट म्हणत असतात. या कपड्यांच्या आणि मेकअपच्या पलीकडे मला स्वतःला काहीतरी करता येतं, हे मला जगाला दाखवून द्यायचं आहे ग. सगळे बावळट मूर्ख म्हणत असतात, पण स्वतःच्या पायावरती उभी राहून मलाही मेहनती व्हायचं आहे, त्यामुळे मला स्वतःच्या कष्टाने मेहनतीने हा बिझनेस उभी करायचा होता ग. पण बघ ना मम्मी कशी वागते. तेव्हा मंजिरी लागते, खरंच ईशा तुला खरंच स्वतःच्या पायावरती उभी राहायचे. तेव्हा ईशा मला लागते, हो. पण मंजिरी मला लागते, पण ईशा अगं हे कसं शक्य आहे, तू एकटी हा बिझनेस कसा करू शकते, नाही जमणार. आणि त्यात काकू तुझं ऐकेल मला असं नाही वाटत ग, काकू नाही करू देणार. आणि तिचं पण काय चुकतंय, तशी तुम्हाला काही गरजच नाही आहे ना बिझनेस करायची. तेव्हा ईशा मला लागते, असं कसं बोलते मंजिरी, अगं मम्मीला नसेल गरज, पण मला स्वतःला साबित करून दाखवायचे ना, सगळ्यांना सिद्ध करून दाखवायचे, मी पण माझ्या स्वतःच्या पायावरती उभी राहू शकते, जगाला दाखवायचे मलाही काहीतरी करता येऊ शकते ना. तेव्हा मंजिरी लागते, वा ईशा तुझं हे बोलणं ऐकूनच मला एकदम भारी वाटतं. तेवढ्यात लगेच आता जिजी येते आणि मला लागते, मंजिरी अगं ईशा जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे, मला अगदी पटला. आता ईशालाही खूपच बरं वाटतं. तेव्हा ईशा मला लागते, जिजी तुझं म्हणणं बरोबर आहे, तुलाही पटतंय ना गं, सांग ना मी काही चुकीचं बोलले का. तेव्हा जिजी मला लागते, नाही अगं मंजिरी ईशा आपली स्वतःच्या पायावरती उभं राहायला बघते की नाही, मग मग तू का तिला मागे ओढते. हे बघ कोणी जर पुढे जात असेल ना तर त्याचा पाय मागे ओढायची ही जुनी परंपरा होती आणि हीच परंपरा मला मोडायची. अगं शशिकलाला जे काय म्हणायचे ना ते म्हणू दे, तिला सवयच आहे सारखी टोचायची, पण आपण या सगळ्यात ईशाची मदत करू शकतो, तिचा बिझनेस उभी राहू शकतो. तेव्हा ईशा मला लागते, वा जिजी एकदम भारी. अगं जिजी आज तरी माझ्याकडे फक्त 10-15 क्लायंट बुक झालेत, पण उद्या
आपला हाच बिझनेस मोठा होऊ शकतो, वाढू शकतो की नाही. त्यामुळे जीजी खरंच मला हा बिझनेस करण्याची खूप इच्छा आहे गं. तेव्हा जीजी मला ते ठीक आहे ईशा, मग मी आणि मंजिरी तुला या तुझ्या बिझनेसमध्ये नक्की साथ देऊ. बघ तू नक्की तुझ्या पायावरती उभी राहशील. त्यामुळे ईशा चला चला आपण तयारीला लागूया. किती डबे करायचे. तेव्हा ईशा मला लागते जीजी आता सध्या माझ्याकडे 10 डब्यांची बुकिंग झाली बरं का. तेव्हा लगेच मंजिरी लागते अरे बापरे ईशा खरंच. त्यावर जीजी लागते मग काय बनवायचं ईशा आज. तेव्हा ईशा मला लागते आज ना आपण चना डाळ बनवूया. आता लगेच जीजी लागते बघ बघ मंजिरी अगं चना डाळ बनवायची, चला चला मग तयारीला लागूया. असे म्हणून मंजिरी जीजी ईशा आता तिघेही स्वयंपाकाला लागलेले असतात. तर इकडे दीपिका, डंकी आणि राया तिघेही आता मस्त फोटो बघत असतात आणि बायोडेटाला चिटकत असतात. आता रायाने ते मंजिरीसाठी मुलगा बघण्यासाठी सुरुवात केलेली असते. तेव्हा लगेच आता राय एक एक फोटो आता त्या बायोडेटाला चिटकवत असतो आणि डंकीला म्हणत असतो हा वकील आहे, हा इंजिनियर आहे, हा शिक्षक आहे, हा डॉक्टर आहे. तेव्हा दीपिकाला मात्र राग येतो. त्यावर दीपिकाला मागतो राय भाऊ अरे हे सगळे शिकलेले हे आम्हाला पण माहिती, हे सगळे लोक श्रीमंत आहे शिकलेले, पण ते मंजिरीच्या योग्य नाही आहे राय भाऊ. तेव्हा रायम लागतो असं कसं बोलतोय दीपिकल, अरे जीजीने माझ्यावरती जबाबदारी टाकली मिस फायरसाठी चांगला खरंच शिकलेला सवरलेला मुलगा बघायचा आहे आणि ती जबाबदारी मला पार पाडायची, म्हणून तर मी हे समज करायलोय ना. तेव्हा दीपिकल मग तो राय भाऊ अरे यात सगळ्या पोरांचे फोटो आहेत, अरे या पोरांना काय करतो, यात तुझा फोटो नाही आहे राय भाऊ. तेव्हा रायम लागतो काय बोलतोय दीपिकल, अरे यात माझा फोटो कशाला हवाय, नको आहे माझा फोटो यात, अरे जीजीला चांगला मुलगा हवाय. तेव्हा लगेच आता दीपिकल मागतो राय भाऊ अरे तू खरंच खूप चांगला आहे, तुझा एक फोटो टाक यात, जीजीला नक्की आवडेल. तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो हो राय भाऊ एकदा टाकून तर बघ, जीजी तुलाच होकार दे. तेव्हा रायम लागतो सांगितलं तेवढीच कामं करायची, जास्त डोकं चालवायचं नाही. डंक्या तुला काय सांगितलंय मी, पटापट फोटो चिटकव आणि लगेच यांना इंटरव्ह्यूसाठी बोलव. या प्रत्येकाचा मी इंटरव्ह्यू घेणार आणि मग मिस फायरसाठी कुठलं स्थळ दाखवायचं हे ठरवणार. आता मात्र दीपिकाला आणि डंकीला राग आलेला असतो, पण रायाच्या म्हणण्यानुसार आता त्यांना ऐकावं लागतं. तेवढ्यात आता निक्की रायाच्या घरी आलेली असते. त्याच वेळेस आता निक्की म्हणते राया चल पटकन तुझ्याकडे काम आहे. तेव्हा राया लागते निक्की विसरलीस का तू, अण्णाने काय सांगितलंय, मी आता तुझ्या अंडरखाली काम करणार नाही, त्यामुळे मी कुठे बी येणार नाही. तेव्हा निक्की म्हणू लागते नाही विसरले, मला चांगलंच माहिती आहे राया, पण काम अन्नाचं आहे त्यामुळे तुला लगेच यावं लागेल. तेव्हा राया लागतो हो का, काम अन्नाचं आहे का, मग अण्णा मला जेव्हा फोन करतील ना तेव्हा मी त्यांचं काम करून टाकेल, तुला सांगायची काय बी गरज नाही. तेवढ्यात आता रायाचा फोन वाजू लागतो. निक्की काय बोलणार तेच राया लागते गब्बाईस माझा फोन आलाय तुला कळत नाही का. आता लगेच रायाने ते निक्कीचा अपमान केलेला असतो. आता लगेच राया खिशातनं आपला मोबाईल काढतो आणि बघतो तर मिस फायरचा फोन आलेला असतो. रायाच्या चेहऱ्यावरती आनंद येतो आणि तो दीपिकाला डंकीला लागतो अरे मिस फायरचा फोन आलाय. तो पटकन फोन उचलतो. तेव्हा मंजिरी लागते राया अरे काय करतोय तू. तेव्हा राया लागतो कुठे काय मिस फायर, काही काम होतं का, कशासाठी फोन केला. तेव्हा मंजिरी लागते हो थोडंसं कामच होतं, तो येतो का आमच्या घरी. तेव्हा राया लागतो ठीक आहे मिस फायर, पण समजा काही ठीक आहे ना. तेव्हा मंजिरी लागते हो. त्यावर राया लागतो ठीक आहे मग मी लगेच येतो. असे म्हणून फोन बंद होताच आता राया निघालेला असतो. तेव्हा निक्कीला मात्र राग येतो. त्यावर निक्की म्हणते राया अरे मी तुझ्याशी बोलण्यासाठी आले, मी तुझ्याशी बोलते तुला लक्षात येत नाही का. तेव्हा राया लागते निक्की तुला सांगितलं ना मी तुझ्या हाताखाली आता काम करायला मोकळा नाही आहे, चाललोय मी. असे म्हणून राया तिथनं निघून जातो. निक्की मात्र खूपच भडकते, तिला खूपच राग आलेला असतो. रायाने आता पुन्हा तिचा अपमान केलेला असतो. त्याच वेळेस इकडे आता मंजिरीच्या घरी जीजीने मस्त चना डाळ बनवलेली असते. आता मंजिरी ईशा दोघेही मदत करत असतात. तेव्हा ईशा लागते वा जीजी काय घमघमाट सुटलाय गं, खरंच किती भारी वास यायलाय, मी एक घास खाऊन बघू का, मीठ मिरची कशी झाली. तेव्हा जीजी मला लागते हो हो अगं ईशा खाऊन बघ की, चाखून बघ बरं. आता ईशा एक घास खाते आणि लागते जीजी अगं मीठ जरा थोडंसं कमीच वाटतंय, अजून एक घास खाऊन बघते. आता जीजी लगेच अजून चना डाळ ईशाला देते. अजून एक घास खाताच आता ईशा मला लागते अगं जीजी मीठ तर बरोबर आहे पण काहीतरी कमी वाटतंय गं. मंजिरीच्या लगेच लक्षात येतं काहीच कमी नाही आहे, पण ईशाला खायचे म्हणून ती असं करते. तेव्हा म्हणजे लागते जीजी अगं हिचं नको ऐकू, काहीही कमी नाही आहे त्यात, अगं मुद्दामून करते ही, हिला एक प्लेट खायची असेल ना. ईशा अगं तुला एक प्लेट खायची असेल ना तर तू आरामात खा, पण आत्ता नको खाऊ, नाही तर सगळे डबे भरवायच्या आधीच खाऊन टाकायची. तेव्हा जीजी लागते अगं मंजिरी तू पण ना कशाला चिडवते, अगं नाही कळत तिला यातलं काही, हा नाही ना ती अजून. तेवढ्यात आता राया आलेला असतो. आता मात्र किचनमध्ये एवढा डब्यांचा पसारा बघताच राया लागतो जीजी
मंजिरी, अगं हे सगळं काय चालू आहे मिस फायर? अगं काय हे सगळं एवढा पसारा कशासाठी? तेव्हा जिजी लागते, राया, अरे ईशाने नवीन बिझनेस सुरू केला आहे ना, डबे पुरवण्याचा, त्यामुळे आम्ही तिला मदत करतोय. तेव्हा मंजिरी लागते, राया, ही सगळी कल्पना ईशाची बरं का. तेव्हा लगेच राया मला लागतो, ईशा, अरे बापरे, एवढा मोठा प्लॅन, खरंच एकदम भारी आहे. तुला ऑल द बेस्ट, तुझं बिझनेस असतात चालू राहो, एकदम भारी. तेव्हा लगेच ईशान लागते, थँक्यू राया. त्याच वेळेस राया मला लागतो, जीजी, मग तर आमच्या जेवणाचा प्रश्नच मिटला. आजपासून डिपिकल डंकी आणि माझा, आमच्या तिघांचाही डबा इथनंच येईल, हो की नाही? तेव्हा लगेच आता मंजिरी आणि जीजी रायाकडे बघू लागतात. राया पटकन आपल्या खिशातनं पैसे काढतो आणि ईशाला म्हणतो, ईशा, हे घे ॲडव्हान्स पैसे, आजपासून आम्हाला डबे तू द्यायचे. तेव्हा ईशा म्हणते, राया, अरे पैसे देऊन परक करतोय का तुम्हाला? अरे आपल्या माणसांचं कोणी पैसे घेतं का? पैसे नको आहे राया मला. तेव्हा राया लागतो, हे बघ ईशा, बिझनेस सुरू केला आहे ना तू, मग आपले नातेवाईक असं धरायचं नसतं, सगळ्यांकडून पैसे घ्यायचे असतात ग, तर बिझनेस चालतो आपला. तेव्हा लगेच जीजी मला ते अगदी बरोबर बोलतोय राया. तेव्हा लगेच ईशा आता ते पैसे घेते. त्यावर लगेच आता राया मला लागतो, मिस फायर, अगं डबे पोच करायचे होते का? कशासाठी बोलावलंय मला? डबे पोच करण्यासाठीच का? तेव्हा मंजिरी लागते, नाही नाही राया, अरे डबे पोच करण्याचं काम ईशा आणि मी करूच, ते काम जमेल आम्हाला, पण तुला ना तुझं काम बघून ना आज दुकान सांभाळावं लागेल बरं का, सांभाळशील ना? तेव्हा राया म्हणू लागतो, विषय का मिस फायर, अगं तुझं काम होऊन जाईल, तू नको टेन्शन घेऊ. तेवढ्या जीजी म्हणू लागते, राया, अरे माझं पण तुझ्याकडे एक काम होतं, इकडे बरं बाहेर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते, जीजी रायाला बाहेर का घेऊन गेली? असं काय महत्त्वाचं बोलायचं असेल जीजीला? असे दोघे बाहेर का गेलेत? काय चालू असेल? असा प्रश्न आता मंजिरीला पडलेला असतो. त्याच वेळेस निक्की मात्र खूपच भडकलेली असते. तेव्हा लगेच जय तिला फोन करतो आणि लागतो, निक्की, अगं जेवलीस का? तुला जेवायचं आहे का? तेव्हा निक्की लागते, जय, मला जेवायचं नाही आहे, तुला जेवायचं ना तर तू जेव. तेव्हा जय लागतो, असं काय करते निक्की? अगं स्पेशल काहीतरी मागवलं आहे मी, एक की पटकन जेवायला. अगं तू ते खाशील ना तर खूपच खुश होतील. तेव्हा निक्की मला लागते, तुला खुश व्हायचं ना, तू हो, मला नको आहे जेवण. खरं तर त्या रायाने माझा इतका अपमान केला आहे ना, मला असा संताप येतो आहे, त्यामुळे मला जेवणही नको आहे आणि काहीच नको आहे. तेव्हा लगेच आता जेवण लागतो, निक्की, मला माहिती आहे तुला राग येणं साहजिकच आहे, पण तू जर आज जेवणासाठी आली ना तर तू खूपच खुश होतील, कारण तुला खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे. आज त्या राया आणि मंजिलाला मी धडा शिकवणार आहे, त्यामुळे तुला यावंच लागेल. आता मात्र निक्की खुश होते आणि मला ते खरंच जय. तेव्हा जय लागतो, हो, आज एक हाव आणि 2 तुकडे होणार आहे, त्यामुळे निक्की लवकर आहे, मी वाट बघतोय, असे म्हणून जय फोन ठेवतो आणि मनाशीच म्हणू लागतो, एक वार आणि 2 शिकार असं मी ऐकलं होतं, पण इथे तर रायाची शिकार होणारच आहे, पण त्याबरोबर मंजिरीचं घर आणि तिच्या घरातले सगळे उद्ध्वस्त होणार आहे, असा काही प्लॅन केला आहे मी. आणि आता मंजिरी आणि राया उद्ध्वस्त होणार असे म्हणून जय आता खुश झालेला असतो. तर इकडे आता जीजी मात्र लगेच रायाला रूममध्ये घेऊन येते आणि मग ते, राया, अरे माझ्या कामाचं काय झालं? तेव्हा राया लागतो, जीजी कुठलं काम? काय काम सांगितलं होतं? तेव्हा जीजी मला लागते, असं काय करतोय राया? अरे काल मी तुझ्यावरती मंजिरीच्या लग्नाची एवढी मोठी जबाबदारी टाकली आणि तू आज विसरला? तेव्हा राया लागतो, नाही जीजी, विसरलो नाही, हे बघा खिशात फोटो घालून आणलेत मी, हे बघा मंजिरीसाठी एवढे स्थळ आणलेत. आता राया एक एक करून 3-4 मुलांचे फोटो दाखवतो, पण मात्र जीजीला एकही फोटो आवडत नाही. एक लुकडा असतो, एक खरंच खूप असा जाडेला असतो, एक लांबच असतो, असे काही ना काही कारणावरून जीजीला फोटो आवडत नाही. तेव्हा राया मनाशीच लागतो, एवढे 3-4 फोटो दाखवले पण जीजीला एकही नवरदेव पसंत नाही आहे, मग मिसफायरसाठी कसा मुलगा शोधायचा? तेव्हा जीजी लागते, राया, अरे तू एवढे फोटो दाखवले पण मला ना यातला एकही नाही पटला रे, काही लुकडेच आहे, काही झाडच आहे, ते मंजिरीला नाही शोभणार आहे, आणि काही सांगली सातारा किती लांब लांबचे, मला माझ्या मंजिरीला एवढं लांब नाही पाठवायचं रे, तिला असं डोळ्यासमोर बघायचं आहे, मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. तेव्हा रायम लागतो, जीजी तुझं पण अगदी बरोबर आहे, मिस फायरशिवाय मी पण नाही राहू शकत, असे राया मनाशीच म्हणू लागतो. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, राया, अरे असं जवळपासचं घर, असं एखादं स्थळ शोध की मुलाचं. तेव्हा रायम लागतो, हो जीजी, मग एक काम करू का, मी आपल्या पंढरपुरातच एखादा मुलगा शोधू का? तेव्हा जीजी खुश होते आणि लागते, हो हो राया, अरे शोध की, पंढरपुरातच शोध, म्हणजे मंजिरी इथनं कुठे जाणारच नाही. असे म्हणून आता राया लगेच लागतो, पंढरपुरातला मुलगा, असे म्हणून राया हसू लागतो. तर त्यानंतर
त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी, ईशा, राया सगळेजण डबे भरत असतात. काही डब्यांना लाल लेबल असतं तर काहींना हिरवं. तेव्हा मंजिरी ईशाला म्हणू लागते, अगं ईशा, असे डब्यांना लेबल वेगवेगळे का लावलेत गं? तेव्हा ईशा म्हणू लागते, अगं मंजिरी, ज्या डब्यांना लाल लेबल आहे ना ते व्हेजचे लेबल आणि ज्या डब्यांना हिरवं लेबल लावले ना ते नॉनव्हेज आहे असं आहे ना, म्हणून ते लेबल वेगळे वेगळे लावलेत. आता मात्र हा सगळा प्लॅन जयचा असतो. तेव्हा लगेच इकडे जय निक्कीला म्हणू लागतो, निक्की आता तू बघस, लाल लेबलच्या डब्यामध्ये काहीच निघणार नाही, पण हिरव्या डब्यांच्या लेबल उघडताच होणारे मोठा धमाका बघ, त्या डब्यात असं काहीतरी निघणार आहे ना, हे मंजिरीचं घर आणि राया उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे आता निक्की खूपच खुश होते, कारण हा सगळा प्लॅन जयचा आणि निक्कीचा असतो. आता मात्र मंजिरी, राया या सगळ्या संकटातनं कसे बाहेर निघणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.